मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, खरं की खोटं? तर हो लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदानाचे वितरण खरोखरच या 2 दिवसामध्ये सुरू झाले का? सोबतच दिव्यांग बांधवांचे सुद्धा संजय गांधी निराधार योजनेमधील असो किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेमधील असो किंवा इतर योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचे सुद्धा अनुदान वितरण होण्याकरिता सुरुवात झालेली का की नाही? या दोनही योजनांचे पैसे सुरुवात झाली किंवा नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपला पाहण्याचा प्रयत्न असणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता सांगू इच्छितो, तर हो लाडक्या भगिनींनो, ही काही खोटी गोष्ट नाहीये. परवा दिवशी दुपारी 4-4:30च्या दरम्यान काही 5-10% काय होणं, परंतु काही लाभार्थ्यांना त्यांच्या मार्च महिन्याचे ₹1500 जे अनुदान आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झाली होती. त्याच लाडक्या बहिणींना परत दुसऱ्या दिवशी म्हणजे काल परत एप्रिलचे ₹1500 जमा झालेले आहेत. फक्त विषय असा आहे की 5 ते 10% लाडक्या बहिणी आहेत आणि नाहीत अशातला म्हणे हे खरं आहे. आणि 90, 80, 90% लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना वितरण अजून आलेलं नाहीये. त्याकरिता वाट पाहावी लागणार आहे किंवा वितरण खोळंबू शकते, वितरण लांबू शकते, वितरण थांबू सुद्धा शकते, अशी परिस्थिती सद्य परिस्थितीमध्ये आहे. सोबतच दिव्यांग बांधवांचं जे अनुदान आहे ते कमीत कमी लाडक्या बहिणींच्या अनुदानापेक्षा जास्त प्रमाणामध्ये, समजा लाडक्या बहिणींना 5 ते 10% लाडक्या बहिणींना त्यांचं अनुदान जमा झालेलं आहे 2 दिवसामध्ये, तर दिव्यांग बांधवांना कमीत कमी 30 ते 35% अनुदान जमा झालेलं आहे. आणि इतर जे अर्धे दिव्यांग बांधव आहेत ते अजूनही त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून मार्च पासून वंचित आहे. मार्च, एप्रिल आणि या महिन्याचं म्हणजे मे महिन्याचं असं 3-3 महिन्याचं दिव्यांग बांधवांचं अनुदान थकलेलं आहे, थांबलेलं आहे, खोळंबलेलं आहे, वितरण स्टॉप झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे मी नेहमी तुम्हाला सांगतो, 2 दिवस थांबा, आजच्या दिवस थांबा, आजच्या दिवस वाट पहा, वितरण सुरू होऊन जाईल, निश्चिंत राहा, तुम्हाला येऊन जातील. तर त्यावेळेस येऊ शकतात, आलेले आहेत. म्हणूनच मी या अगोदरच्या दर महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला ते उत्तर दिलेलं आहे. परंतु आताची सध्याची अशी परिस्थिती आहे की हे वितरण आता चालू राहील किंवा चालू होईल परत किंवा तुम्हाला हे मिळेल याची कुठलीही शाश्वती नाहीये, कुठलीही खात्री नाहीये लाडक्या भगिनींनो आणि दिव्यांग बांधवांनो. तुम्हाला सुद्धा लाडक्या भगिनींना तरी थोडीफार आशा आहे की अजून उद्या परवापर्यंत, निदान उद्यापर्यंत तरी अजून काही प्रमाणामध्ये येऊ शकते. परंतु 100% लाडक्या भगिनींना हे येणार नाही. मग आता पैसे आले नाही म्हणजे 100% तुमचं काही चुकलं असं काही आहे का? तर अजिबात नाही. 100% तुमचं काही चुकलेलं नाहीये. पैसे आले नाही, मग कुठे जाऊन काही करायचं आहे का? विचारपूस करायची आहे का? कागदपत्र द्यायची आहे का? केवायसी करायची आहेत का? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना, पात्र लाडक्या भगिनींना अजिबात काहीही करायचं नाही. फक्त आणि फक्त सद्य परिस्थितीमध्ये वाट पाहणे एवढंच त्यांच्या हाती आहे. दुसरं तरी तुम्ही काही करू शकत नाही. ज्या लाडक्या बहिणी एका सोबत येऊन आंदोलन, मोर्चे, निवेदन ह्या गोष्टी करू शकतात, परंतु वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक एक लाडकी बहीण स्वतःकरिता केवायसी करणे किंवा कुठे जाऊन विचारपूस करणे हे काही करायची आवश्यकता नाहीये. दिव्यांग बांधवाला काय करायचं आहे, कशामुळे आलेले नसतील, कशामुळे येऊ शकत नाही, या गोष्टी आपण याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या. काल सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामुळे त्यांचं जर असेल तर त्यांनी करावं. परंतु अर्ध्यापेक्षा 60 ते 70% दिव्यांग बांधवांचं सर्व काही ऑलरेडी ओके आहे, बरोबर आहे. त्यांना अजिबात काही करायची आवश्यकता नाही, काही करायची गरज नाहीये. वितरण वरूनच थांबलेलं आहे, स्टॉप झालेलं आहे, खोळंबलेलं आहे. त्याच्यामुळे पॅनिक होऊ नका, सध्या गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. परत सोबतच दिव्यांग बांधवांकरिता 19 तारखेला जे आंदोलन पुकारलेलं आहे मंत्रालयावर बच्चूभाऊ कडू यांनी, तर त्या आंदोलनाच्या नंतर 2-4-5 दिवसामध्ये काही प्रश्न मार्गी लागतात का, वितरण होईल का, परत याला वेग मिळतो का, या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. भविष्य काळामध्ये येत्या दिवसामध्ये वितरण सुरळीत होण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो. परंतु सद्य परिस्थितीमध्ये खूप जास्त नुकसान होत आहे, खूप हालापेष्टा सहन करावा लागत आहे दिव्यांग बांधवांना. लाडक्या बहिणींना सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यांचे सुद्धा हक्काचं अनुदान वेळेवर मिळत नाहीये. 3-3, 4-4 महिन्याचं मागे पडत आहे. आणि या योजनांचे अनुदान पैसे एक वेळ मागे पडले की परत ते पुढे क्वचितच मिळते असं पाहावयास मिळालेलं आहे. बाकी दिव्यांग बांधवांना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना, विधवा माता भगिनींना एकदा 2-3 महिने अनुदान बंद झालं, मागं पडलं तर ते परत भविष्यामध्ये पुढे भेटत नाही. मोठ्या मुश्किलने फक्त आणि फक्त या लाडक्या बहिणींना काही वेळेस काही लाभार्थ्यांना ते 2-2, 3-3 महिन्याचं अनुदान मिळालेलं आपण पाहिलेलं आहे, ते पाहावयास मिळालेलं आहे. त्यामुळे सध्या हीच अपडेट आहे. या व्यतिरिक्त जी महत्त्वपूर्ण अपडेट येईल वितरणासंदर्भात, कधी चालू होईल, चालू झालं का, त्याच्या पुराव्यासहित किंवा तुम्हाला काही करावयाची आवश्यकता आहे का किंवा महिनाभर भेटणार नाही का, काय काय अपडेट आहे ती नक्की 100% व्हिडिओच्या माध्यमातून माझा तुम्हाला सर्वांना, दिव्यांगांना सुद्धा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी ज्यांचं हक्काचं मे महिन्याचं अनुदान तर अजून आलेलंच नाहीये आणि ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचं सुद्धा हक्काचं अनुदान आलेलं नाहीये,
त्या संदर्भात सुद्धा अपडेट लवकरच येईल. गोड बातमी ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि लाडक्या बहिणींकरिता सुद्धा जी काय अपडेट असेल ती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळालं याचं उत्तर असं आहे की वितरण सुरू झालेलं होतं. ही काही गोष्ट खोटी नाहीये. दोन्ही तिन्ही योजनेचे पैसे जरा जरा काही लाभार्थ्यांना येणे सुरू झालेले होते, आलेले सुद्धा आहेत. असं नाहीये की बातम्या खोट्या आहेत, गोष्टी खोट्या आहेत, कुणालाच आलेलं नाही, आलेलं आहे, परंतु ते थांबलेलं आहे. खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरण थांबलेलं आहे. सर्व लाभार्थी अजून त्यांना लाभ मिळणे बाकी आहे. त्याकरिताच ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाभार्थ्यांनो, लाडक्या बहिणींनो, दिव्यांगांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो, सोबतच माझ्या विधवा माता भगिनींनो. तर मित्रहो, लाडक्या बहिणींनो, ही कामापुरती एक तुमच्या संभ्रम दूर होण्यापुरती, गोंधळ होऊ नये, पॅनिक होऊ नये, तुमचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला कमेंटच्या माध्यमातून एवढी उत्तर जर नाही दिल्या गेले त्याकरिता हा आवश्यक ताबडतोब व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो आणि दिव्यांगांनो सुद्धा. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लवकरच नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन तुमच्या समोर येईल. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली तुम्हाला एक धीर देणारी बातमी काय होणार तुमच्याकरिता नेहमीप्रमाणे नक्कीच उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल. अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, व्हिडिओला लाईक करून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना, लाडक्या भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल, ही अपडेट मिळेल आणि हा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर ते तुमचे सुद्धा नक्कीच आभार मानतील. तर लाभार्थ्यांनो, प्रेक्षकांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो शेवट अखेर की भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. त्या गोड बातमीसह भेटूया लवकरच. तोपर्यंत